आत्तापर्यंत आपण बेरीज पाहिली. मग आज काय पाहायचं? अगदी बरोबर आहे. पान नंबर 27 वर वजाबाकीने कमी करूया हा भाग. म्हणजे आज आपल्याला वजाबाकी शिकायची आहे. फार आणि फार मजेशीर आणि खूप छान अशी ही वजाबाकीची क्रिया आहे बरं का मुलांनो. आता तुम्हीच बघा. आता इथं चहा प्यायचे कप आहेत. 1 2 3 4 5. आता हे जे 5 कप आहेत या 5 कपामधून फुली मारलेले दिसायलेत. म्हणजे हे कप फुटले किंवा वजा केले. एक फुली मारली, हे दुसरी आणि तिसरी. म्हणजे 5 मधून या 5 मधून किती वजा केले? 3. वजाचं चिन्ह असते असं. मग 5 मधून जर 3 वजा केले तर उरतात किती? बरोबर उरले किती कप? 1 2. हेच इथं लिहायचं 2. समजलं? लक्षात आलं? मग काय होतं उदाहरण पहा. तर क्षितिज नावाचा एक मुलगा होता. क्षितिजकडे एकूण 5 कप होती. किती कप होती त्याच्याकडं? 5 कप होती. त्याने आचलला 3 कप दिली आणि क्षितिजकडे मग किती कप उरतील? मग आता हे एककचीच वजाबाकी आहे. मग 5 क्षितिजकडे असलेले कप, 3 आचलला दिलेले कप. मग उरले किती? तर 5 मधून 3 गेले, उरले 2. आहे का नाही सोपं? पहा बरं आणखीन पुस्तकामध्ये काय सांगितलंय. जोड्या लावून वजाबाकी. आकाश कंदील 8 व पंत्या 4 आहेत. आकाश कंदील किती आहेत? 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. आणि पंत्या 1 2 3 4 आहेत. पंत्यापेक्षा आकाश कंदील किती जास्त आहेत हे बघायचं आहे. बरोबर आहे. आकाश कंदील जास्त आहेत, पण किती जास्त आहेत? मग त्यासाठी काय केलं तर जेवढ्या पंत्या आहेत तेवढे आकाश कंदील कट केले. हे एक कट, हे दुसरं कट, हे तिसरं कट, हे चौथं कट. 4 आकाश कंदील कट केल्यानंतर उरलं किती रे? तर 4 आकाश कंदील उरले. म्हणजेच 8 मधून 4 गेले, उरले 4. पंत्यापेक्षा 4 आकाश कंदील हे जास्त आहेत. तसंच पुढं पहा बरं काय दिलंय. 6 पाट्या व 11 पुस्तके आहेत. ह्या किती पाट्या आहेत? 1 2 3 4 5 6 पाट्या. आणि पुस्तके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आहेत. पुस्तकापेक्षा पाट्या किती कमी आहेत? या पुस्तकापेक्षा पाट्या किती कमी आहेत? तर मग त्यासाठी काय केलं? लगेच फुली. हे बघा, ही एक पाटी आणि ही एक पुस्तक कट केलं. हे दुसरं, हे तिसरी पाटी, तिसरं पुस्तक, चौथी पाटी, चौथं पुस्तक, 5वी पाटी, 5वं पुस्तक, 6वी पाटी, 6वं पुस्तक कट केलं. आणि त्याच्यानंतर एवढे कट झाल्यावर उरतील किती? 1 2 3 4 5. किती पुस्तकं उरली? 5. म्हणजे पुस्तकापेक्षा पाट्या ह्या 5ने कमी आहेत. आलं का लक्षात? आणि ती अशा प्रकारे वजाबाकी करायचं. वर लिहायचं. किती लिहायचं वर? मग 11. खाली लिहायचं 6. उत्तर येईल 5. समजलं? सोडवा मग हे सुद्धा तुम्ही. आणखीन काय सांगितलंय पुढं? फार छान आहे. वजाबाकी तर ना मला बेरजेपेक्षा वजाबाकीच जास्त आवडते. 8 स्ट्रॉबेरी आणि 6 डाळिंब आहेत. स्ट्रॉबेरी किती आहेत? 8. आणि डाळिंब किती आहेत? 6. स्ट्रॉबेरी किती जास्त आहेत हे संख्यांची वजाबाकी करून ठरवावी लागेल. मग आता स्ट्रॉबेरीची संख्या किती? स्ट्रॉबेरीची संख्या 8 आणि डाळिंबाची संख्या 6. मग 8 मधून 6 काढले, उरले किती? 2. अशा प्रकारे ही वजाबाकीची क्रिया आपण पाहिली.